साहिल ज्युनियर गोलंदाजी करण्यासाठी येतोय, तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होत असताना अमरस्पोर्ट कासनेकडनं समीर आणि कल्पेश ओपनिंग पेअर आपण पाहतोय अमरस्पोर्ट कासनेकडनं. काल जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे आणि आपण आता करतोय मॅचला सुरुवात. पहिला चेंडू सामना करेल बॅटर कल्पेश. साहिल ज्युनियर राईट आर्म राऊंड द विकेट. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेला हलक्या हाताने कवचला पाठवण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट अँड पुश डॉट बॉलनं सुरुवात केली साहिल ज्युनियरनं. चांगला सामना रंगेल आज देखील पीटीसी मधील 10 दिग्गज संघांना ऍक्शन मध्ये तुम्ही पाहणार आहात. लॉंग ऑन थोडासा वाईड इशू आणि डीप मध्ये एक लॉंग ऑफला फिल्डर सेट केले. साहिल ज्युनियर पुन्हा तयार राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल यावेळेला हलवार गतीने आला. व्हेरिएशन पाहायला मिळालं जस्ट सेकंड बॉलवर. फक्त आणि फक्त दुसरा बॉल या षटकातील सुरू आहे आणि त्या चेंडूवर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू येतोय. गतवर्षी अमरस्पोर्ट कासने चांगल्या फॉर्मात होता संघ, मात्र चालू सीझन चा इतिहास योगी पाटील तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा बोट फिरवलीत. कम्मालीची गोलंदाजी सुरू आहे. कल्पेशला उभं ठेवलंय विकेटवर. एकाही वेळेला बॅटवर बॉलला घेऊ दिलं नाहीये. कम्माल करतोय. व्हेरिएशन पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालंय. साहिल ज्युनियर एक अनुभव आता त्याच्याकडे येत चाललाय. मागील काही वर्षांचा आपण विचार केला तर साहिल ज्युनियर आता व्यावसायिक लेवलचं क्रिकेट खेळायला लागला आणि जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या सोबत खेळता, मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या विरोधात खेळता, तेव्हा एक अनुभव येत असतो. यावेळेला पहा, पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेगला टर्न करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट. पॉवर प्ले सुरू आहे की पुअर प्ले सुरू आहे समजतच नाहीये. पूर्णपणे आता डगआउट मध्ये शांतता आहे, कारण पहिल्या पॉवर प्ले मधील पहिले 4 चेंडू डॉट. जीटीसी लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरून ही स्पर्धा प्रसारित केली जाते आणि बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल आजही तुमच्या सेवेमध्ये जीटीसी लाईव्ह स्पोर्ट्स, त्यांचे आपण करूया वेलकम. यावेळेला फटका चांगला येतोय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. टायमिंग होता आणि बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेगला. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. चौकार आहे की षटकार आहे, तो डिसिजन आता आपल्यापर्यंत येईलच. आणि यस, पहिला सिक्सर कल्पेशच्या बॅट मधून येतोय. गुड शॉट. सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्लिक करत असताना खूप चांगला बॉटम हँडचा वापर केला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 6. कल्पेश ऑफ द मार्क विथ सिक्सर. पहिले 4 चेंडू निर्धाव आल्यानंतर एक सिक्सर पाहायला मिळाला. सिक्सरच्या साहाय्यानं स्वतःचा अकाउंट ओपन केलं आणि संघाच्या धावफलकाला ही सुरुवात. काल जय गणेश वाफले बी संघानं कमाल केली. अंतिम 3 मध्ये पोहोचणारा उपसरपंच चषक चिंचवली या स्पर्धेतील तो पहिला संघ ठरला. सन्मान्य गिरीशदादा पाटील विद्यमान उपसरपंच यांच्या सन्मानार्थ तुम्ही ही स्पर्धा पाहतायत. एम एस चिंचवली आणि दशरथ 11 चिंचवलीच्या वतीनं ही स्पर्धा सुरू आहे. यावेळेला पुन्हा फ्लिक केल्या. पायात टाकलेला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला वेगानं बॉल सरकतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं नाही थांबणार आणि बॉल सरळ जातोय सीमा पार. चौकार. शेवटच्या 2 बॉलवर आल्या 10 रन्स. खूप चांगला फ्लिक पाहायला मिळाला कल्पेशच्या माध्यमातून. पहिले 4 डॉट आले आणि त्यानंतर 2 बॉलवर 10 रन्स पूर्ण केल्या. एका षटकाचा केस संपला आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत. अमरस्पोर्ट कासने टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 10.
षटकाला सुरुवात करेल. नॉन पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय तर फील्ड रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर मोस्ट ऑफ फिल्डर डीप मध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप मध्ये एक फिल्डर आपण पाहतोय जो सध्या कव्हर पॉइंटला उभा आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर शानू गोलंदाजी करण्यासाठी आता इथून चांगली सुरुवात मिळाली असं म्हणावं लागेल. पहिले 4 चेंडू असं वाटत होतं की कुठेतरी विकेटवर सेट होण्याचा प्रयत्न केला कल्पेशनं आणि तदनंतर आक्रमण केलं. शेवटच्या 2 बॉलवर 10 रन्स त्यानं प्राप्त केल्या. इनसाइड रिंग आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर फ्लाय स्लिप आणि एक शॉर्ट फाईन लेग आपण सध्या पाहतोय. शानू तयार राऊंड द विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूचा सामना करत होता आपण पाहतो यावेळेला समीर आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. काल अशा पद्धतीचे फटके आपण जरूर बघितले होते. मोस्ट ऑफ जय गणेश वाफाले बी संघाकडनं खेळत असताना प्रतीकनं देखील रिव्हर्स कालच्या दिवसामध्ये दाखवले. प्रथमेशनं देखील खूप चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट केले. विपुल ला कोण विसरेल ज्या पद्धतीने त्यानंही खेळ केला. मोस्ट ऑफ आपण जर विचार केला तर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅन बाउंड्रीज थोड्याशा छोट्या आहेत आणि तो टार्गेट करण्याचा प्रयत्न प्रत्येकी फलंदाजाचा राहिला. शानूचा हा बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय मिड विकेटला फिल्डर आणि त्या ठिकाणी काय घडले झेल ड्रॉप बॉल सीमा पार मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 काही फ्रेस यांचा अर्जुनली संघ असेल आणि त्यांच्या विरोधात श्रावण स्पोर्ट भोकरी या 2 संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस करणार आहोत. सिक्सर शानूच्या विरोधात कल्पेशच्या बॅटमधून यावेळेला आणखी एक चांगला फटका स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हर. इथे मिस्टेक झाली. आता बघा तालमेलची कमतरता झेल ड्रॉप मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये समीरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का अमर स्पोर्ट कासनेला. यावेळेचा आपण चेंडू पाहिला तर फोर्स करण्याचा प्रयत्न सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. चांगले फटके येत आहेत आता. खूप चांगला टायमिंग महत्वाचं म्हणजे कल्पेश करतोय. सिंगलने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 18 वर धावफलक. चांगल्या टोटलकडे आता वाटचाल म्हणावी लागेल कारण पहिले जे 4 चेंडू डॉट आले होते तिथून असं वाटलं नव्हतं की रन्स इतक्या वेगाने बनतील. मात्र एका आक्रमणाला सुरुवात झाली. कल्पेशच्या माध्यमातून 2 सिक्सर आणि एक चौकार पाहायला मिळाला. मिड विकेटला एक मिस्टेकही झाली आणि त्याचाच परिणाम आता सध्या भोगतायत एस.डी. डोले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता वैभवच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना डॉट आल्या. वैभव हलके बॅटिंग करतोय. सेकंड ओव्हर दुसरं षटक सध्या सुरू. अमर स्पोर्ट कासने टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट वैभव साठी सेट केल्या. शानू देखील पलटवार करतोय. सिक्सर नंतर यावेळेला चांगलं टायमिंग. इथे सक्सेसफुल सिक्सर प्राप्त केला वैभवनं. गुड शॉट.
रन्स. पहिल्या षटकामध्ये 10 रन्स आले आणि या वेळेला आपण पाहतो शानूच्या ओव्हरमध्ये 14 रन्स एकंदरीत कंप्लीट केल्या. 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या आता एव्हरेजनं धावा बनवण्याचा प्रयत्न केला आणि याच एव्हरेजनं जर धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर जरूर मी म्हणेल 4 षटकांमध्ये प्रोजेक्टेड स्कोर 48 दिसतोय आणि 40च्या वर ज्या ज्या संघाने स्कोर बनवलाय त्या त्या संघाने चांगला खेळ दाखवला आणि डिफेंड केलेला आहे कालच्या दिवसामध्ये. रन चेसचा आपण विचार केला तर काल अंतिम सामन्यामध्ये खूप चांगला रन चेस पाहायला मिळाला. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाड्याच्या विरोधात जय गणेश वाफाले बीचा तब्बल 47 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. हो आणि 6 बॉल राखत असताना त्या धावा चेस केल्या होत्या. सुरेश पारदीची मेहनत पूर्णपणे काल मी म्हणेल त्याच्या मेहनतीवर पाणी फेडलं. तिसरं षटक सतीश शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. यावेळेला आपण पाहतोय जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलं होतं. गॅप त्या ठिकाणी होता जरूर मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही. एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने 25 वर 25. भागीदारीची आता आवश्यकता आहे कारण पहिला खेळाडू आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये समीर बाद झाला. समीरला जास्त मोठं कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. खरं तर दुर्दैवीरित्या तो बाद झाला. मात्र आता इथून वैभवला एक चांगली सुरुवात मिळाली आहे. कल्पेश आणि वैभव मध्ये एक चांगली भागीदारी होणार का की सतीश ब्रेक थ्रू मिळून देणार. एक्सपिरियन्स आहे सतीशकडे, अनुभव आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये तो सध्या गोलंदाजी करतोय. पुन्हा शॉट ऑफ लेन. यावेळेला कीपर कडनं मिस्टेक झाली आहे बॅटरच्या बरोबरीने. खराब चेंडू होता मात्र आता बॅटरी नाराज आहे. जरूर या चेंडूवर त्याने चौकार किंवा षटकार प्राप्त केला असता. अर्ध्या विकेटवर बॉल टाकला. पाईचच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. अर्ली बऱ्याचसा अर्ली आपण पाहतो की स्ट्रोक खेळताना दिसला वैभव. बॉलला येऊ न देता फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर लेंथ यावेळेला चांगल्या टप्प्यावर होता. इथे रनआउटची संधी. सिंगल मात्र पूर्ण केली आहे. चांगला कंट्रोल पाहायला मिळतो या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा होत्या त्या धावा थांबवणं गरजेचं आणि सध्याच्या घडीला खूप चांगला कंट्रोल सतीश दाखवत असताना तिसऱ्या षटकामध्ये. थर्ड ओव्हरमध्ये आपण बघितलं की बॉलचा फर पूर्णपणे निघाल्यानंतर बॉल व्यवस्थित ग्रीप करता येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या लेंथवर किंवा वेगवान चेंडू सहजगत्या टाकू शकता आणि सध्या सतीश तेच कार्य करतोय मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच अर्जुनली विरोधात भोकरी. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहा. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल फलंदाज बाद. विकेटचं पतन. भोकरीचे नरेश गोंधले या ठिकाणी नरेश गोरले या ठिकाणी आलेले आहेत. नरेश गोरले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. चांगले क्रिकेटर आहेत भोकरीचे नरेश गोरले. आपलं सहर्ष स्वागत असेल. सतीशने खूप चांगला पलटवार केलाय मात्र सातत्याने वैभव स्विच हिट करण्याचा प्रयत्न पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि अखेर तो अपयशी झाला. तिथे बोल्ड स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यश आलं सतीशला. न्यू बॅटर मयूर मैदानामध्ये एंटर झाले. अपील याही वेळेला जोरदार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी सुरू केली आहे मैदानामध्ये. चला एसडी डोळे गेम सुरू करा. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू रेफर इथून दिला जाणार नाही. फक्त अंपायर्स डाऊटफुल असतील तर ते बीमरसाठी शहानिशा करू शकतात. सुरेशी पाटील 40+ वडपेचे या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत. वेलकम. रवी देखील आलेले आहेत जे 40+ चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचे आपण करूया स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट. मयूरसाठी फुल टॉस होता आणि प्रॉपर टायमिंग त्याच्यावरती साधलंय.
बॉलला भिरकावून दिले वाईड इज लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहतोय 33. सर्व काही चांगलं घडत होतं या षटकामध्ये, मात्र अंतिम चेंडूवरती सिक्सर आला. मात्र आतापर्यंत किती चांगलं कंट्रोल गोलंदाजांनी दाखवले बघा. एकही एक्स्ट्रा बॉल टाकलेला नाहीये तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर. साहिल ज्युनियरनं पहिल्या षटकात सेकंड ओव्हरमध्ये आपण शानूला बघितलं आणि थर्ड ओव्हरमध्ये सतीश. तिघांचंही कौतुक करावं लागेल, मात्र बॅटर्सचंही कौतुक करणं गरजेचं आहे. पहिले सुरुवातीचे 4-5 चेंडू चांगले आले गोलंदाजांचे, मात्र अंतिम चेंडूवरती त्यांनाही टार्गेट केलं. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार प्राप्त केला. सध्या मयूरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. प्रत्येकी बॅटर बाउंड्री खेळतोय, एक मात्र समीर सोडला तर. वैभवने सिक्सर मारला, त्यानंतर मयूरच्या बॅटमधून षटकार आला आणि कल्पेश त्याच्या तर बॅटमधून 2 सिक्सर आणि 1 चौकार पाहायला मिळाला. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी केफ राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला बॅकफुटला गेले, पंच केले, वॉट अ शॉट. क्लासिकल फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, चौकार. चारने आता स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 37. या वेळेला पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जस्ट बीट ऑफ इनफिल्ड, बॅकवर्ड पॉइंटला बीट करत असताना बॉल सीमा पार, आणखी एक चौकार. सत्तावीस वर सध्या बॅटिंग करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप चांगले फटके खेळतोय. पहिल्या षटकामध्ये फ्लिकच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार प्राप्त केला. त्यानंतर आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटला टार्गेट करत असताना ज्या दिशेने बॉल निघतोय त्या दिशेनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न विथ द स्विंग बॅटिंग या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. टीमची टोटल आपण पाहतो 41 वर 41 रन्स. चांगल्या टोटलकडे वाटचाल अमर स्पोर्ट कासने करत असताना अर्जुन ली, कैफ रईस यांच्या विरोधात भोकरी दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. अंतिम षटक सुरू आहे, शेवटचा पुकार. काल आपण बघितलं होतं श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ टॉस साठी उशिराने आला आणि त्याच्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली होती. त्याच्यामुळे प्रत्येक संघाला विशेष विनंती असेल, जे ही आज नाही तर पीटीसी मध्ये कधी तुम्ही कुठली स्पर्धा खेळा, हे रूल्स तुम्हाला पाळावे लागतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय रूम क्रिएट करत असताना स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. या वेळेला गॅप शोधता आला नाही. बॉलच्या मेरिटवर सध्या खेळतोय. सुरुवातीचे 4 चेंडू डॉट हाच खेळाडू खेळला होता, मात्र त्यानंतर अखेर त्याचा क्लास सर्व जगाला पाहायला मिळालं. कारण ही स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीवरून सर्वत्र प्रसारित केली जाते जगभरामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय कैफ. कैफचा हा बॉल, व्हॉट अ शॉट. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बनगटी फटका आणि बॉल सीमा पार, चौकार.
मध्ये कमालीची बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने आक्रमण, दोधारी तलवार मैदानामध्ये आता चालत असताना कैफच्या विरोधात रन्स लुटल्या जात आहेत. मयूर देखील आता चांगला सेट झाला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा फुल टॉस लाईच केलं. यावेळेला गॅप मिळाली आहे. बॉल सीमा पार, थांबणार नाहीये. जातोय हा चौथा चौकार. अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग आणि धावसंख्या 50 वर. या ठिकाणी अमर स्पोर्ट कास्टने संघ गाठत असताना टाळ्यांचा आवाज तुम्ही डगआउट मधून ऐकतात. पहिलाच सामना हाय स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी काही जोडल्या जातील. स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ भिरकावून दिला मिड विकेटला. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाचवा चौकार लुटले या षटकाला असंच म्हणावं लागेल. 5 चौकार एकंदरीत कैफच्या विरोधात आले आणि संघाची धावसंख्या 54-55 धावसंख्येचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी असेल. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. अर्जुन लीग कैफ रईस यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात भोकरी. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेन रवी पाटील 40+, सुरेश पाटील 40+, मी दोन्ही पाहुण्यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. वी सॅल्यूट यू सोल्जर्स. देशातील बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आपण एकजूट होऊन त्यांच्या प्रती या प्रसंगी सद्भावना दाखवू. सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. शहीद जवान अमर रहे, वीर जवान तुझे सलाम. नक्कीच गिरीशदादा पाटील यांचं हे प्रेम वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला MS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला उपसरपंच. उपसरपंच असा कॉल होता, मात्र MS स्पोर्ट्स आलेला आहे. टॉस जिंकलाय श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघानं. पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण विराजमान व्हावं मंचावरती. टॉस जिंकलाय. नरेश काय म्हणशील, कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन? दरवर्षीप्रमाणे खूप छान असं आयोजन केलं आहे त्यांनी आणि ग्राउंडचा थोडा इश्यू असल्यामुळे त्यांनी धामणगावच्या ग्राउंडवर मॅच ठेवले आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करणार. कसं वाटतं पहिला सामना तो अगदी आता मैदानातून जवळून बघितला. खूप चांगले रन्स होतात या विकेटवर, चांगले बॅटवर बॉल येतात. तर किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आहे तुझा? 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. महत्वाचा प्रश्न, चालू सीझन मध्ये श्रावण स्पोर्ट भोकरीनं आतापर्यंत एखादा चषक जिंकला नाही? जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. नक्कीच टॉस गमावलेला आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. चालू सीझन कशी राहिली आतापर्यंत? चालू सीझन चांगलेच झाले, पण तिसऱ्या राऊंडच्या वरती जात नाही. पण प्रयत्न करू यंदा क्वालिफाय करायचा. क्या बात आहे. म्हणजे नक्कीच या स्पर्धेकडे फोकस आहे. हो नक्की. किती टार्गेट आहे? पर्टिक्युलर टार्गेट मनामध्ये बॅटिंग मिळाली तर किती धावसंख्या बनवशील? टार्गेट तर काय सेट नाही केले, पण तिथं जाऊन जेवढे रन होतील तेवढे करायचे. तू काय म्हणशील गिरीशदादा पाटील यांच्या उपसरपंच चषकाविषयी? चांगलं आयोजन केलं आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे. मी तर बोलतो याच्या नेक्स्ट इयर अजून चांगला करावा. क्या बात आहे. तुलाही शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय. आपण पाहतोय भोकरीनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी अर्जुन संघाला इन्व्हाइट केलंय. वळूया आपण आता पुढील सत्राकडे. ऐकूया व्हॉइस ऑफ PTC पडघा टेनिस क्रिकेट मधील एक बुलंद आवाज, मिस्टर योगी पाटील.
काव्या साऊंड सर्व्हिस अतिशय सुंदर वॉइस तुमच्याबरोबर डीजे काव्याच्या माध्यमातून पोहोचवला जातो आणि काय सुंदर सुरुवात आज पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली अमरस्फोर्ट कास्ते संघाच्या वतीने आणि शेवटचा षटक आपण जर कैफचा पाहिला तर नक्कीच कुठेतरी 21 धाबा त्याने मात्र आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने मात्र खर्च केला. सलामी जोडी साहिल शेख आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला शानू आहे. पहिल्या चेंडू स्टँड अँड डिलिव्हर मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा पहिलाच चेंडूवरती खणखणीत चौकार. जबरदस्त सुरुवात साहिल ज्युनियरच्या वतीने आपण पाहतोय. तसेच साहिल चांगला टच मध्ये आहे आणि आता मात्र मिड ऑफच्या डोक्यावरना शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र वेगानं फ्लाय झाला आणि शेवटच्या क्षणाला मात्र रिले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दोन धाबा त्या ठिकाणी नक्कीच वाचवले आपल्या संघासाठी असंच म्हणावं लागेल. चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला आपण पाहिली आणि 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचतोय. 55 धावांचा इथे मात्र पाठलाग करत असताना एच.डी. स्पोर्ट डोले संघ आणि सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. एकीकडे साहिल ज्युनियर आहे तर दुसरीकडे शानूला आपण पाहतोय आणि कल्पेश शेलकरनं आपल्या षटकाला सुरुवात केली. आज कल्पेशने बॅटिंगमध्ये सुद्धा खूपच छान कार्य केलं. तब्बल 28 नाबाद धावा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र कार्य करेल. सॉफ्ट फंडने मात्र फक्त ड्राईव्ह केलं. शॉर्ट कव्हर फाईनला मात्र चेंडूला फील केलं गेलं. तत्पुरती एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. तसेच साहिलचा आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे या मॅचची सिक्वेशन असते त्या अनुषंगाने तो खेळ सातत्याने करत असतो आणि त्याचमुळे या साहिलनं कमी कालावधीमध्ये या उंच शिखर गाठलं क्रिकेटच्या खेळाचा आपण विचार केला तर. आणि खरोखरच ढोले गावाचं नाव आणखी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर गाजवलं असंच म्हणावं लागेल. प्रथमतः अतिश घडवून आपण विचार करू त्यानंतर साहिलनं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्या कार्याला सुरुवात केली आणि आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो सातत्याने खेळत असतो. परंतु या ठिकाणी बॅटच्या स्लॉटमध्ये होता चेंडू आणि पाठवलाय प्लॉटमध्ये सानूच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला विकेट षटकार. चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती परंतु फटका त्या ठिकाणी बनवला गेला. शॉट बनवला गेला. ऑफस्टिकचा चेंडू होता ऑनसरला खेचून मारला आणि लॉंग लेगची सीमारेषा सहजपणे त्या ठिकाणी क्लिअर केली आणि अशा फटकाने फलंदाजाचा कॉन्फिडन्स सातत्याने वाढत असतो आणि पहिल्या चेंडूवरती जात असताना खेळत असताना शानून त्या ठिकाणी षटकार जोडला गेला. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो. पॉवरफुल सुरुवात कुठेही न डगमगताना मात्र या ठिकाणी चांगले स्ट्रोक आणि पाहू शकाल फुलटॉस चेंडू होता डावा स्टिकवरती फक्त ग्लान्स केला. शॉर्ट फायनलकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करते तत्पुरती एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि आत्तापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडी बाद 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ज्या अनुषंगानं रनचे सोडणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगानं सरासरी मात्र नक्कीच राखायची आहे त्याच अनुषंगानं मात्र या ठिकाणी सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. हो जबरदस्त अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला. पूर्णपणे फलंदाजाला ब्लॉक केलं. जोरदार अपील परंतु ही अपील पंचांनी फेटाळली आणि पाहू शकाल शेवटच्या चेंडूवरती एकही धाव गोलंदाज कल्पेशने मात्र खर्च केली नाही. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 14 धाबा तिथे मात्र लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 41 धाबांची आवश्यकता असेल. अडोस की लढाई करणार कासने आणि ढोले गाव जर आपण पाहिलं तर अगदी शेजारी गावं आहेत आणि त्या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघ जर पाहिलं तर चांगली बॅलन्स संघ आहेत. दोघांना एकमेकांची चांगली डावपेच माहीत आहेत. म्हणजे हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळीच रंगत निर्माण करून देईल त्यात काही शंका नाहीये. 13.6 आता मात्र तुम्हाला पुढे जावं लागेल. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी 41 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज
महेश दलवी. यानंतर तुम्ही आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहणार आहात. अर्जुली बी विरुद्ध श्रावण स्पोर्ट भोकरी. भोकरी संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आणि दोघी संघनायकांना अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं. मैदान सुद्धा खूप छान आहे. या स्पर्धेचं आयोजन सुद्धा अतिशय सुंदर देखणं आपण पाहतोय. उपसरपंच चषक 2024 आणि आता मात्र गोलंदाज महेश दलवी मात्र सज्ज होतोय. वडपे विलेज यांकडनं मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. आतापर्यंत शानूने 2 चेंडू फेस केले, 1 षटकार पाहिला आपण, 7 धावसंख्येवरती खेळतोय आणि तदनंतर रिव्हर्स फटका त्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःवरती निराश आहेत कारण जर चेंडू मिडलिंग झाला असता तर अन्यथा चांगला स्ट्रोक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकला असता, परंतु चेंडूमध्ये वेग खूप जास्त होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडून आपल्या षटकाला सुरुवात करत असताना जसा जसा निर्धाव चेंडू येईल तसं रन रेटमध्ये नक्कीच आपल्याला बढोतरी पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी जबरदस्त फटका हुक केला आणि जातोय चेंडू लॉंग लेगच्या बाहेर. 7 धावांचा षटकार. फटका इथे मात्र शानूच्या माध्यमातून पाहिला आपण. दुसरा मॅक्झिमम पाहिला आपण. अनेक स्पर्धा मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी अजून एक स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत तुम्हाला फ्री एंट्री टुर्नामेंट SK क्रीडांगण साफे या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. संतोष सुतार आणि मेघनाथ शास्त्री यांच्या माध्यमातून ती स्पर्धा असेल. तर कुठल्या संघाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही संतोष सुतार किंवा मेघनाथ शास्त्री यांच्याशी संपर्क साधू शकता. स्वर्गीय ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं त्या स्पर्धेमध्ये तुमच्याकडून शुल्क घेतला जाणार नाहीये. विनामूल्य ती स्पर्धा असेल. आणि या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली. सिंगलच्या वतीने धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात 21. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतो. या 21 धावांची या दोघांमध्ये आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि याच पार्टनरशिपची आवश्यकता होती ती म्हणजे SG स्पोर्ट ढोले संघाला. सचिन गोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो या सत्रामध्ये या SG स्पोर्ट ढोले. ओहो, परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारे सन्मान दिला साहिलनं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर तिथे तैनात होते. थोडीशी खंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ साहिल आणि शानूच्या वतीने पाहतो. म्हणजे शानू कोणी आता मात्र शांत रीतीने मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र आता कामगिरी करतो आणि दुसरीकडे आपण जर शानूचा विचार केला तर मात्र अटॅकिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक प्लॅनिंग तिथे मात्र रचली आहे दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे पाहिला, खोदून काढला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने येतोय परंतु त्यापेक्षा वेगानं अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हरणाचा वेग, चित्त्याची चपळाई तिथे पाहायला मिळाली आणि 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. आता मात्र विजयासाठी इथून आपण विचार केला तर 31 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 55 धावांचा पाठलाग करतोय SG स्पोर्ट ढोले. लो फुटला चेंडू अगदी ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंगलेगकडे मात्र फिल्डर तैनात आहेत. दुहेरीचा प्रयत्न होतो शानूकडनं, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी नाकारलं आणि या पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांची समाप्ती 12.25च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 धावा इथून तुम्हाला जोडायच्या आहेत. म्हणजे अस्किन रन रेट जर पाहिलं तर या ठिकाणी 15च्या सरासरीने तुम्हाला या ठिकाणी पुढे जावं लागेल. तर जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका, लगेच तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. आणि पाहू शकाल तुम्ही काव्या साऊंड DJ सिस्टीम पाहू शकाल. अतिशय सुंदर व्हॉइस त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर संकल्पना त्यांची आपण पाहतोय. कुठल्या क्षणाला कुठला सॉन्ग सादर करायचा, अनेक गाण्यांच्या त्यांच्याकडे भंडारे आहेत. अनंत हलवाई त्याचप्रमाणे ओमकार मेडिकल यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
त्यांचा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती कटआउट्स पाहू शकाल. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक संख्येने पाहुणे या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळाले आणि आज सुद्धा मात्र त्याच अनुषंगाने पाहुण्याची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही आहे. जसं मात्र एखाद्या स्मार्टफोनच्या वरती आपण जर पाहिलं तर जिओ किंवा आयडिया किंवा वोडाफोनचं नेटवर्क आहे, तेवढं नेटवर्क आमच्या गिरीशदादा पाटील साहेबांचं आहे. जे आपण मागील जो कार्यक्रम पाहिला शरीरसृष्ट जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र हजारोच्या संख्येने पाहुणे त्या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये त्याच अनुषंगाने पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विवेक दलबे. आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. 12 चेंडूमध्ये 30 धाबांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 14 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आपण 11 धाबा, 25 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. परंतु एक जमेची बाजू आपण जर पाहिली तर कुठलाही विकेट्स एच.जी. स्पोर्ट ढोले संघाने गमावला नाही. ही त्यांच्यासाठी एक चांगली बाब मित्र बनेल. येणाऱ्या बॅटरमध्ये शिरता शेखचे येणं बाकी आहे, परंतु पाहू शकाल थोडंसं रनवेमध्ये थोडंसं अडथळा आला आणि त्याचवेळी पंचाने डेड बॉल इथे मात्र घोषित केलं. प्रेशर नक्कीच आपण पाहिलं तर गोलंदाजावरती आहे आणि पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला पंचांच्या वतीने दिली जात आहे. विले संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला शानू. पहिला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवला डेप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. टाटा बाय बाय करत निघून जातोय. 6 धाबांसाठी षटकार. ते स्ट्रोक आपण पाहतो शानूच्या माध्यमातून. आपण मागील 2-3 वर्षे जर पाठीमागे गेलो तर शानू एक्झॅक्टली गोलंदाज म्हणून त्याची संघामध्ये नक्कीच ओळख होती, परंतु आता परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. आतापर्यंत तिसरा षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला एच.जी. स्पोर्ट ढोले संघ पाहायला मिळतोय. अजून एक फटका हवेत केला, परंतु हा फटका मैदानाच्या आतमध्ये मिसटायमिंग आहे आणि त्याचमुळे झेल पकडला गेला. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स विवेकनं आपल्या संघाला प्राप्त करून देत असताना पहिला धक्का लागला या ठिकाणी एच.जी. स्पोर्ट ढोले संघाला. परंतु जे कार्य शानूला करायचं होतं ते कार्य मात्र शानूने अतिशय चांगल्या प्रमाणे इथे पार पाडलं, कारण 3 षटकार त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि बाद होण्यापूर्वी एकूण त्याचा आपण जर खेळ पाहिला तर 23 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज सिरताज शेख खूपच अनुभवी हा खेळाडू आहे आणि पाहू शकाल तो अनुभव मात्र या सामन्यामध्ये झोकेल का. विवेकनं मात्र या ठिकाणी कमबॅक करून दाखवले. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल, परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट त्याने मात्र अखेर प्राप्त करून दिला. आणि आता मात्र समीकरण तुम्ही पाहू शकाल 10 चेंडूचा खेळ अजून येणे बाकी आहे. 24 धाबांची आवश्यकता. थोडासा दूरवरून स्ट्रोक त्याने सजवला गेला. लॉंग ऑफकडे फिल्डर सज्ज आहेत मयूर दलवी. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. जबरदस्त वापसी विवेकच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. जिंकायचा असेल तर जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल आणि इथून मात्र ती तयारी साहिलला मात्र ठेवावी लागेल, कारण शानूने त्याची मात्र साथ सोडली आणि आता मात्र त्याच्या खांद्यावरती जास्त जबाबदारी वाढली गेली आणि त्या जबाबदारीला मात्र कशा रीतीने तो हँडल करेल. येणाऱ्या काही चेंडूमध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र एच.जी. स्पोर्ट ढोले संघाला 23 धाब्यांची आवश्यकता. ओह, जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनच्या दिशेनं कुठला फिल्डर नाही आणि त्याच दिशेने चेंडू मात्र निघून जातोय. 6 धाबांसाठी षटकार. उर्फी चेंडूने त्याच्यावरती काय जबरदस्त प्रहार पाहिला आपण.
जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि महत्वाच्या क्षणाला मात्र षटकार आपल्याला साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि याच केलीसाठी आपण साहिलला ओळखतोय, ज्या अनुषंगाने मॅच काय डिमांड करते, या मॅचची सिच्युएशन काय आहे. आणि पाहू शकाल सलामीवीर म्हणून तो नक्कीच खेळपट्टीवरती त्याला आपण पाहिलं. आणि आत्तापर्यंत चांगला खेळ त्यांनी मात्र इथे सादर केला, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्यांनी जास्त काही चेंडू फेस केले नाही. फक्त आतापर्यंत 5 चेंडूचा त्यांनी सामना केला. 14 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र चांगली कामगिरी करत असताना धाफलकावरती धावा वेगानं वाढतायत. 38 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. विवेकनं आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी केली, एक सफलता त्याने प्राप्त केली, परंतु आतापर्यंत 13 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यावरती त्याला मात्र नक्कीच कुठेतरी कंट्रोलफुल गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू खूपच छान होता, परंतु यष्टीरक्षक कल्पेश शेळकेकडनं मात्र चूक घडली. यष्ट्यांच्या पाठीमागे पंचांचा 22चा इशारा. अवंतर धाव तिथे मात्र जोडली गेली. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं आहे, तो म्हणजे एजी स्पोर्ट ढोले संघासाठी. आणि या अवंतर धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 39 या आकड्यावरती. जबरदस्त टी फॉर टॅट जसा तसा उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न ढोले संघाच्या वतीने आपण पाहतोय. हाय स्कोरिंग सामना आहे आणि हाय व्होल्टेज सामना होईल, त्यात काही शंका नाहीये. दोन्ही बाजूने आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवलं जात आहे, कारण महत्वाची स्पर्धा आहे आणि महत्वाची मॅच आहे ती म्हणजे दोन्ही संघांसाठी. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, मिस्टामिंग फटका हवेत केला. लॉंग ऑफ द फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये, कारण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच अनुषंगाने झेल धरतीवरती दान झाला. आणि 2 धावा तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती शिरतात कंप्लीट केल्या. आणि अशा रीतीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर ढोले संघ 55 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 1 गडी त्यांनी गमावलाय. फलकावरती 41 धावा जोडल्या आणि येणारे 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. डीजे आपण लक्ष वेधूया. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज वैभव हलके आता मात्र आपल्याला गोलंदाजीच्या भोल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वैभव तसं एक प्रॉपर गोलंदाज आहे, अनुभव त्याच्याकडे सुद्धा मात्र अनेक वर्षाचा आहे. आणि पाहू शकाल साहिलच्या अगेन्स्ट कशा रीतीने मात्र चेंडूची हाताळणी करेल. 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आपल्या षटकाला सुरुवात करतोय. आणि पहिला चेंडू डाबा स्टिकवरती खराब लेंथ आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. जबरदस्त आघात या षटकाचा करत असताना साहिल शेखनं ठोकलाय हा षटकार. जबरदस्त फटका तिथे मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केला साहिलनं. खराब लेंथ होती, डाबा स्टिकवर तुम्ही साहिलला लेंथ ठेवू शकत नाही. आणि आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय खेळाडू कक्षाच्या दिशेनं. हा येतोय चौकार. असताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 10 धावा तिथे जोडल्या गेल्या. आणि आता मात्र येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. आणि मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा साहिलने जोडल्या आणि हा सामना जिंकलाय एजी स्पोर्ट ढोले संघानं. सो अभिनंदन सचिनजी गोडविंदे, अभिनंदन संकेतजी गोडविंदे अँड हार्ड लक भगवानजी भोईर, हार्ड लक अमर स्पोर्ट कासने. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
सामन्यातील सामनावीर पुरस्कार. काय जबरदस्त खेळ आज एच डी स्पोर्ट डोली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक नामात 29 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, अर्थात तोच ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थात साहिल ज्युनियर. परंतु त्यांनी ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलेली आहे. शानूला मात्र आपण हे पारितोषिक देणार आहोत, तर शानू आपण यायचं आहे. हा साहिलचा मनाचा मोठेपणा इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु ही मॅन ऑफ द मॅच त्यांनी डेडिकेट केलेली